पुढची बातमी पाहूयात। पुढची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप नेते राजू शिंदे उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। त्यांना रोखण्यासाठी आता भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। राजू शिंदे यांच्यासह 8 ते 10 नगरसेवक देखील ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे कालपासून राजू शिंदेंची मनधरणी करण्याचे भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान हरिभाऊ बागडे आणि अतुल सावेंनी राजू शिंदेंसोबत चर्चा केली। दरम्यान राजू शिंदेंच्या राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांची एक बैठक देखील पार पडली आहे। हरिभाऊ बागडे नानांच्या घरी राजू शिंदे आले होते, त्यांच्यावरून आमची भेट झाली। आम्ही त्यांना एकच समजून सांगितलं की तुम्ही 25 वर्ष या पक्षामध्ये आज काम करतायत, तुम्हाला उपमहापौर पद, स्टँडिंग कमिटीचं चेअरमन पद हे सगळं पक्षाने दिलेलं आहे आणि यापुढेही संधी मिळेल ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण एकदा माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घ्या, भेटल्यावर आपण आपला निर्णय करावा आणि थोडंसं पेशन्स असला तर नक्कीच यश मिळते हे आम्ही त्यांना सांगितलेले, ते आता निर्णय घेतील। दरम्यान छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टवर रावसाहेब दानवे आणि राजू शिंदे यांची भेट झाली। राजू शिंदे यांनी पक्ष सोडू नये यासाठी रावसाहेब दानवेंनी प्रयत्न केले। तसंच या भेटीदरम्यान काय बोलणं झालं हे देखील अद्याप गुलदस्त्यात आहे। त्या बातम्या आहेत आणि मला स्वतःला असं वाटतं की आम्ही सगळे आता इथं उभे असलेले सगळी टीम आणि राजू आम्ही बसून चर्चा केली। अशा कुठलाही प्रकार नाही आणि राजूच्या मनात सुद्धा असं नाही की मी कोणा पक्षात जाऊ। आम्ही आता बैठक घेतो याच्यानंतर आणि बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की आफीवर कोणी विश्वास ठेवू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।